तुमचा पहिला प्रश्न आहे, नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए उत्तर ते दक्षिण, ऑप्शन बी पूर्व ते पश्चिम, ऑप्शन सी पश्चिम ते पूर्व, ऑप्शन डी दक्षिण ते उत्तर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पूर्व ते पश्चिम. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त राज्यांशी जोडलेली आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी छत्तीसगड. भारतात उत्तर प्रदेश या राज्याची सीमा सर्वात जास्त राज्यांशी जोडलेली आहे. उत्तर प्रदेशच्या सीमा एकूण 8 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाला स्पर्श करतात. ते 8 राज्य आहेत. पहिला उत्तराखंड, दुसरा हिमाचल प्रदेश, 3 हरियाणा, 4 राजस्थान, 5 मध्य प्रदेश, 6 छत्तीसगड, 7 झारखंड, 8 बिहार आणि केंद्रशासित प्रदेशात दिल्लीला जोडतो. तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारताचे सर्वात उत्तरेकडील राज्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी जम्मू आणि काश्मीर, ऑप्शन डी उत्तराखंड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जम्मू आणि काश्मीर. तुमचा चौथा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे आखात कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पर्शियन आखात, ऑप्शन बी बंगालचा उपसागर, ऑप्शन सी हडसन बे, ऑप्शन डी मेक्सिकोचे आखात. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मेक्सिकोचे आखात. तुमचा पाचवा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए सायबेरिया, ऑप्शन बी ईस्ट अँटार्क्टिक प्लॅटो, ऑप्शन सी अलास्का, ऑप्शन डी ग्रीनलँड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ईस्ट अँटार्क्टिक प्लॅटो. तुमचा 6वा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए सहारा वाळवंट, ऑप्शन बी डेथ व्हॅली, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी अरबी वाळवंट. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डेथ व्हॅली. तुमचा 7वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए चेरापुंजी, ऑप्शन बी मौसिनराम, ऑप्शन सी गुवाहाटी, ऑप्शन डी सिलचर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मौसिनराम. तुमचा 8वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात कोरडे ठिकाण कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए जैसलमेर, ऑप्शन बी बिकानेर, ऑप्शन सी लेह, ऑप्शन डी जोधपूर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जैसलमेर. तुमचा 9वा प्रश्न आहे, शिऱ्या भाकरीमुळे कोणता आजार मुळापासून बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कर्करोग, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी बीपी, ऑप्शन डी पायोरिया. शिळी भाकरी पचायला हलकी असते, त्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी थंड दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो असे मानले जाते. यामुळे पोटातील जळजळ थांबण्यास मदत होते. शिळी भाकरी शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा मिळतो. काही अभ्यासानुसार शिळ्या भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स ताज्या भाकरीपेक्षा कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही, परंतु हा मधुमेहावरचा उपचार नाही.
तुमचा 10वा प्रश्न आहे, हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए एव्हरेस्ट, ऑप्शन बी K2, ऑप्शन सी नंदादेवी, ऑप्शन डी धवलागिरी. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.